नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आता मतमोजणी पुढे गेलेली आहे, त्यामुळं 2 डिसेंबर नंतर युती ठेवायची का नाही ठेवायची वगैरे या चर्चा सगळ्या झालेल्या होत्या. रवींद्र चव्हाणांनी तो बॉम्ब टाकलेला होता आणि तो बॉम्ब टाकल्यानंतर 2 डिसेंबर त्याच्यानंतर ही युती शिवसेनेबरोबर राहणार की नाही हा विषय गाजत असतानाच आता ह्या मतमोजणी पुढे गेल्यामुळं सर्वच काही पुढे गेले का हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 2 मंत्री देवाभाऊंच्या टार्गेटवर आलेले आहे आणि त्यांना डच्चू देणार म्हणजे देणार अशी अवस्था आता भारतीय जनता पक्षामध्ये असून अशा चर्चेला जोर आलाय, वेग आलाय. याचं कारण असं आहे की एक तर मंत्री उघडच बोलले की भारतीय जनता पक्ष हा कसा फोडाफोडीचं राजकारण करतो. माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे, आणि त्यांनी धडधडीत भारतीय जनता पक्षावर हल्लाच केलेला आहे. माझं काय व्हायचं ते होऊ द्या या भूमिकेतनंच त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. त्याच्या मागं अजितदादा अजिबात नसावेत, कारण ते माणिकराव कोकाटे कसे आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ते बोलून जातात आणि नंतर काय काय वेळेला रिव्हर्स पण येतात. परंतु आत्ता भारतीय जनता पक्षाचे नेते देवाभाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र अतिशय चिडून आहेत आणि काहीही करून माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातनं डच्चू देणे हे त्यांचं मनस्वी ठरलेलं दिसतं या भारतीय जनता पक्षामध्ये. आणि त्याच्यातनं त्यांना डच्चू दिलाच नाही तर निश्चितपणानं कुठंतरी माणिकराव कोकाटे यांची ताकद आहे हे मान्य करावं लागेल. आज विश्लेषण करताना एवढंच सांगेन की आता हे राजकारण पेटत निघालंय. मुळात राष्ट्रवादीपेक्षा सुद्धा शिवसेनेचे सुद्धा 2 मंत्री टार्गेटवर आहेत. त्यातल्या कुणाला डच्चू मिळेल सांगता येत नाही आणि डच्चू देणारच. आणि दिल्यानंतर शिवसेनेत मधलाच आम्ही परत मंत्री देऊ का नाही देणार हीच खरी ठिणगी पडणार आहे आणि त्याच्यातनंच युती फिसकटणार आहे अशी आत्ता अवस्था आहे. आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा शांत आहे. ती वादळापूर्वीची शांतता आहे म्हटलं तरीही हरकत नाही, कारण तेही गप्प बसतील. असं ते गप्प बसले तर त्यांचे आमदार फुटणार आणि ते फोडाफोडीचं राजकारण आपल्याला 21 डिसेंबर नंतरच बघायला मिळणार आहे. म्हणजे महायुती अंतर्गत आता परत म्हणतात की नाही असं इलेक्शनमध्ये आपण असं एकमेकावर आरोप करतो पण नंतर आम्ही महायुती म्हणून एकत्र येणार. पण देवाभाऊ संतापलेले आहेत, असं करतील असं वाटत नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाला कितीही शिव्या दिल्या, काही शिव्याशाप दिल्या तरी ते सहन करावं आणि ह्यांना पदरात घ्यावं अशी अवस्था भारतीय जनता पक्षाची अजिबात नाही. आणि त्यामुळं 21 डिसेंबर नंतर 2 मंत्र्यांना राजीनामे हे देवाभाऊ मागणार आहेत आणि मागितले जातील आणि तिथं भारतीय जनता पक्षाच्याच आमदारांची वर्णी लागणार आहे. नुकताच त्यांचा सांगली जिल्ह्यामध्ये एक दौरा झाला, त्यावेळेला भाषणात त्यांनी सांगितलं की आमच्याकडं आता मंत्री फुल आहे, म्हणजे मंत्री जागाच नाही आहे मंत्री करायला. आमदार कुठलेही आता कोणाचाही जरी प्रवेश झाला त्यांना ते जयंत पाटलांच्यावर टीका करायची होती, त्यांना उद्देशून त्यांना बोलायचं होतं. परंतु खरं आतलं राजकारण आहे की मंत्रिमंडळातले 2 मंत्री गेल्यानंतर तिथं 2 जागा या भरल्या जाणारच आणि ते भरल्या जाणार. त्याच्यात भारतीय जनता पक्षातले गोपीचंद पडळकर हे रेसमध्ये आत्ता नाव येतंय. या युवा चेहरा धनगर समाजातला, ओबीसीतला एक हा युवा चेहरा मंत्रिमंडळात असला पाहिजे. हा आता मंत्रिमंडळातनं सुद्धा आणि काही आमदारांच्यातनं सुद्धा हा जोर दिसतोय आत्ता. परंतु त्याच्यात निर्णय करणारे कोण आहेत? फक्त देवाभाऊच निर्णय करणार आहेत. आणि पहिला डच्चू मात्र 2 मंत्र्यांना द्यायचं का तर हो ते देणारच. आणि त्याच्या बाबतीत एकनाथ शिंदे आणि अजितदादा दोनही नेते काहीही करू शकणार नाहीत, कारण केंद्रातनं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची परमिशन घेतल्याशिवाय देवाभाऊ हे करणार नाही. ते तितकंच कराय, परंतु त्याचा ग्रीन सिग्नल आधीच घेतलेला आहे. आणि हे पुरावे आत्ता जे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्याला घटक पक्ष म्हणून सामावून घेतलं, मंत्रिपदं दिली, सगळं सुविधा सगळ्या दिल्या पक्षाला आणि ते भारतीय जनता पक्षावरच टीका होते, हे वरपर्यंत पोचवण्याचं काम देवाभाऊंच्या समर्थक आमदारांनी नाही, त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेलंच आहे. आणि त्यामुळं आता हे 2 मंत्र्यांना डच्चू देण्याचं
आता चर्चेला जोर जो धरलेला आहे आता मुंबईमध्ये तो हाच आहे. आणि ते आता 2 तारखेला उद्या मतदान, आता 2 तारखेचं मतदानच पुढं, मतदान काउंटिंगच पुढे गेलं ना, त्यामुळे सगळं थांबलं. नाहीतर आत्ताच हे चित्र बघायला मिळालेलं असतं. आणि गोपीचंद पडळकर हे पुढे आलेत आता त्याच्यामध्ये. म्हणजे आता निकाल लागेल त्याच्यावर सुद्धा बरीच समीकरणं बदलणार आहेत. आता ज्यांना मंत्री करणार आहेत त्यांची आत्ता कामगिरी कशी झाली आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे. त्यामुळे मंत्रिपद देताना हा निश्चितपणाने आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांना जास्त करून त्यामध्ये सामावून घेतलं जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण RSS लॉबी जी आहे भारतीय जनता पक्षाची ती आता सक्रिय आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये RSSचा सल्ला हा घेतला जातो. आणि देवाभाऊ हे मूळ RSSचेच आहे, RSSचंच बॅकिंग त्यांना आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये सुद्धा कुठलाही विचार करायचा झाला तर देवाभाऊंचा सल्ला, देवाभाऊंना त्यांचं मत विचारलं जातं. हे सत्य आहे, हे कुठेही लपून राहिलेलं नाही. परंतु आता मात्र राजकारण पेटत जाणार आहे. 20 दिवस ह्या चर्चांना ऊत येणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण मंत्री जाणार आहेत. मग शिवसेनेमधनं सुद्धा एकनाथ शिंदेच्यातनं शिरसाट मंत्री असतील, राठोड असतील, हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या रडारवर आहेत आता. आणि त्यांच्या इन्क्वायऱ्या चालूच आहेत. आणि त्यांच्या इन्क्वायऱ्या कराव्यात असे मागणे आहेत. आणि देवाभाऊंच्याकडे सगळ्यांचं ग्रह खातंच त्यांच्याकडे असल्यानं मुख्यमंत्र्यांच्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या मांडून ठेवलेल्या आहेत. आणि एकनाथ शिंदे विरुद्ध देवाभाऊ हे पेटलेलं वातावरण दिसतं. कितीही वर्ण ते म्हणत असले तरी अंतर्गत लढाई ही सुरू आहेच. आणि त्याच्यातनं ही जास्त करून सुरू होणार आहे. ते 21 तारखेला निकाल लागले की निकाल लागल्यानंतर ह्याच्यात सगळं काही समीकरण होतील. ह्याच्यात बदल सुद्धा होऊ शकेल. पण कधी भारतीय जनता पक्षाला फटका बसला तर. पण आत्ता भारतीय जनता पक्षाचे नेते अगदी सांगतात की आम्ही हे जिंकणारच आणि भारतीय जनता पक्ष यशस्वी होणार. या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जास्तीत जास्त नगराध्यक्ष, जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे असणार. आणि अशा वेळेला एकनाथ शिंदेंचा जो आत्ता जोर वाढत निघालेला आहे तोही थांबवायचा आहे त्यांना. आणि जे भ्रष्टाचारी मंत्री असतील, ज्यांच्याबद्दल तक्रारी असतील आणि ज्यांनी आत्ता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षावर हल्ले केले, भारतीय जनता पक्षाला वाटेल तसं बोलले, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. हे ठामपणे भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वानं, ज्येष्ठ नेतृत्वानं आणि सगळ्यांनी मनापासून ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे 2 मंत्री हे बळी जाणार, त्यांना डच्चू मिळणार. आणि तिथं गोपीचंद पडळकरची वर्णी लागते का हे मात्र सगळेजण लक्ष ठेवून असणार. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.